अजब रमा राघवची जोडी. अरे राजू, आमच्याकडे एवढा वेळ नाहीये, तू फक्त तो ड्रेस. ही माझी बहीण मिनल, आणि मिनल ह्या रमा मॅडम आणि हे राघव साहेब. कळलं. नमस्कार. रमा मॅडम, दादा ना नेहमी तुमच्याबद्दल बोलत असतो. त्याला खूप आदर वाटतो तुमच्याबद्दल. तुम्ही मला आशीर्वाद द्यायला आलायत ना? अहो नाही, तुम्हाला आशीर्वाद देऊ शकू एवढे मोठे नाही होत आम्ही खरं तर एका दुसऱ्या कारणासाठी आलो इथे. मीनल, ऍक्च्युली तू हा जो ड्रेस घातलाय ना तो छान आहे ना? दादानी आणलाय खास आजच्या दिवसासाठी. आणि तुम्हाला खरंच खूप छान दिसतोय तो. थँक्यू. पण कसं सांगू, आता मलाच अवघडल्यासारखं होतंय. पण हा ड्रेस माझ्या बहिणीचा आहे. म्हणजे मला काही कळलं नाही. मी सांगते. ते ऍक्च्युली हा ड्रेस राघवच्या बहिणीचा आहे आणि तो माझ्याजवळ होता. मीच तो राजूकडे आज सकाळी दिला. खरं तर मी तो त्याला टाकून द्यायला दिला होता, पण त्याने कदाचित तो तुला आणून दिला. दादा, माफ कर मीनू, मला मी तुझ्याशी खोटं बोललो. अगं आज तुला बघायला पाहुणे येणार आहेत आणि मी एक साधी साडी पण नाही घेऊ शकलो. त्यात रमा मॅडमनी त्यांचा भारीतला ड्रेस कचरा पेटीत टाकायला दिला होता. मी म्हटलं देव पावला, साडी नाही तर नाही, निदान माझ्या बहिणीला भारीतला ड्रेस तरी घालतो. म्हणून मी म्हणलं की मी आणलाय तुझ्यासाठी. माफ कर मला मीनू. दादा, अरे माफी नको मागूस. मला माहितीये तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते. मीनल, मी तुझ्यासाठी ह्याच्या बदल्यात एक्सचेंज मध्ये ना छान लेटेस्ट स्टाईलचा ड्रेस घेऊन येते. पण फक्त हा ड्रेस तू आम्हाला परत करशील? म्हणजे आत्ता घालायला तुझ्याकडे दुसरा छान ड्रेस असेलच ना? ताई साहेब, आम्हाला चांगले कपडे परवडले असेल तर हा ड्रेस का घेऊन आलो असतो ना ताई. राजू, मिनलला बाहेर घेऊन ये की, समदे थांबले आहेत. ताई तुम्ही जा, तुमचा कार्यक्रम पार पडा. साहेब, पण हा ड्रेस. अहो वस्त्र तर देवीची सुद्धा बदलली जातात, पण ती पूजा झाल्यानंतर. आज मीनलताईंच्या आयुष्याची नवी सुरुवात आहे. ह्या शुभ कार्यात त्यांना हा माझ्या बहिणीचा ड्रेसच घालू द्या. ती मंडळी यांना पसंत करून निघाली की मग मी ड्रेस घेईन. थँक्यू दादा. अहो थँक्यू कशासाठी? तुम्ही सुद्धा माझ्यासाठी माझ्या बहिणीसारख्याच आहात. आणि खरं तर मी हा ड्रेस परत मागितला नसता, पण श्रुती माझी बहीण तिने खूप हट्ट धरला आहे या ड्रेससाठी. तो महाग आहे म्हणून नाही, पण तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी मनापासून हा बनवलाय म्हणून हट्ट आहे तिचा. तिचं मन राखायला हवं ना. तुम्ही कार्यक्रम सुरू करा, मी थांबतो. कार्यक्रम झाला की मी ड्रेस घेईन. साहेब, तुमचे उपकार कधीच विसरणार नाही साहेब. राजू, अरे उपकार कसले? हे बघ, श्रुतीच्या भावना माझ्यासाठी जितक्या महत्वाच्या आहेत तितक्याच मीनलताईंच्या सुद्धा. मीनलताई, अहो तुम्ही रडताय? तुमचा होणारा नवरा तुम्हाला बघायला आलाय. अशा वेळी तुमच्या चेहऱ्यावर आनंद असायला हवा, डोळ्यात पाणी नाही.
आता तुमच्या या दोन्ही भावांना एकदा छान हसून दाखवा बरं. राजू जा, त्यांना बाहेर घेऊन जा, आम्ही दोघं येतो मागून. चल चहा घेऊन बाहेर जा. चला. हॅलो, काय झालं? ते काय होतं? आम्ही दोघं येतो मागून. म्हणजे जायचंय ना बाहेर, का इथेच थांबायचं तुम्हाला? जायचंय, पण तू असं का म्हणाला आम्ही दोघं एकत्र मागून येतो म्हणून? ऑलरेडी तो मुलगा आपल्याला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड समजतो आणि मला हे नकोय की कोणी आपल्याला कपल समजावं. ओके, सो मी माझी जाईल, तू तुझं सेपरेट. बरं. का वाट बघतो? तुमच्या जाण्याची, मगच मी जाऊ शकेन ना सेपरेट. नारायणा, संपलेला चॅन. मिनत, रमाताई आणि राघव साहेबांसाठी चहा घेऊन ये जा. नाही मिनत थांब, तो ट्रे ठेव आणि बस तू. ये बस. ये बस. रमाताई तुम्ही पण बस. नाही राजू, तू इथे बस, आज तुझा मान. नाही बसा ना तुम्ही. बस इथे बस. ही आमची मिनत, भारी गुणी आहे. पण फोटोत तर गोरी दिसत होती, आता अशी बघितल्यावर सावळी दिसते नाही का? हो, रंग फोटोपेक्षा बराच वेगळा दिसतोय. आम्हाला फोटो पाठवताना तिच्या चेहऱ्यावर काही बदल करून पाठवले होते का? आम्ही पसंत करावी म्हणून? अहो नाही, आम्ही असं का करू? आई, मला नाही वाटत राजूने असं काही केलं असेल. त्याला एडिटिंग वगैरे असं काही समजत नसेल, किंवा फोटो काढत असताना तिच्या चेहऱ्यावर जास्त लाईट पडला असेल, म्हणून फोटोमध्ये चेहरा जरा गोरा दिसतो. हो का? पण आपला वेळ वाया गेलाच ना. ही अशी दिसते हे आधी समजलं असतं तर आपण इथपर्यंत आलोच नसतो. चला निघूया. हो बसा ना. ओ असं काय करता, बसा ना तुम्ही. हो, असं कसं तुमचं मन बदललं? माझी लेक हुशार आहे, सुगरण आहे, भारी प्रेमळ बी आहे. मी तुमच्या घरात नक्की सुख आणेन बघा. पण माझा मुलगा 4 लोकात तिला बायको म्हणून कसा नेईल? हे लग्न अजिबात होणार नाही. मिनू, तू माझं तोंड काय बघतोय? चल. अहो आई साहेबाचं नका करू, मी तुमच्या पाया पडतो. माझ्या बहिणीचं लग्न नका मोडू. अहो तुम्ही लग्नाला होकार दिला म्हणून मी लग्नाची तयारी करायला घेतली. अहो गावाकडची जमीन पण घाण टाकले. अहो असं नका करू. अहो तुम्ही लग्न मोडलात ना तर माझ्या बहिणीची कोणी लग्न करणार नाही. अहो मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो. अहो असं करू नका प्लीज. हे उठ आधी. म्हणून तू तुझ्या बहिणीला आमच्या गळ्यात मारायला बघत होतास? ओ, मी सुद्धा तिला प्रत्यक्षात पाहिलं नाही, नाहीतर हे स्थळ मी तुम्हाला सुचवलंच नसतं. मी काय म्हणतो, आता तू काहीही म्हणू नकोस. अरे तुझे या मुलीबरोबर फोटो काढले तरी ते गोरे सावळे येतील. इतका फरक आहे तुम्हा दोघांमध्ये. चल. राघव, हे लोक असे काय? हे राजूच्या बहिणीला कलरवरून जज का करतायत?
नाही तर काय, मला ना कीव येते, कीव अशा लोकांची. हे इडियट्स आहेत. क्या पोत्या मनाचे कसे असू शकतात हे लोक? अहो असं करू नका, माझ्या लेकीला पदरात घ्या हो. आमची सोयरीक तुटली ना तर आमची बदनामी होईल. अहो समजे नाते तोंडात शेण घालतील हो, शेण घालतील. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आम्हाला सावळी तू नको म्हणजे नको. तुम्ही का हसताय? असं नको नाही तर काय करू? रमा मॅडम, लोकांचं हे असं अज्ञान बघितलं ना की मला हसायलाच येतं. काय बोलतोस तू? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? हो, अज्ञानच. कारण तुम्ही मिनलचे गुण बघत नाही आहात, ती फक्त रंगाच बघताय. आणि तो रंग वाईट आहे असं तुम्ही ठरवून अगदी पार झालात. हे अज्ञानच ना. मला सांगा, काळा रंगच वाईट आणि पांढरा रंग तेवढा चांगला, हे कोणी ठरवलं? कोणी का ठरवेना, पण ते बरोबरच आहे. हो. आईसाहेब, मग मला सांगा, तुमच्या गळ्यात हे जे मंगळसूत्र आहे ह्याच्यातले पवित्र मणी काळ्या रंगाचे काय आहे? तो अहो, काळा रंग वाईट नाहीये, उलट तो श्रेष्ठ आहे. पावसाळी ढग सुद्धा काळ्या रंगाचे असतात. त्यातनं जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपली अख्खी सृष्टी हिरवीगार होऊन जाते. ते पांढरे ढग सुंदर असतात हो, पण त्याचा आपल्या सृष्टीशी काय संबंध? आपल्याला जगवणारा पाऊस पडायचा असेल तर ढगांना काळा रंगच घ्यावा लागतो. आपल्या डोळ्यांची बुबुळ ती पण काळ्या रंगाची असतात आणि तीच आपल्याला दृष्टी देतात. ती समजा पांढऱ्या रंगाची झाली तर अंधत्व येईल आपल्याला, हो की नाही? केसांचा काळा रंग तारुण्य दाखवतो, पण तेच केस जर का पांढरे झाले तर ती वार्धक्याची खूण असते, हो की नाही? पांढरा कापूस उगवायचा असेल तर त्यासाठी काळ्या मातीची गरज पडते. अहो, एवढंच काय, आपण जे पांढरं दूध पितो ते आपल्याला एका काळ्या म्हशीपासूनच मिळतं. आणि तरीही तुम्हाला जर का वाटत असेल की काळा रंग वाईट आहे तर तुमची काळी सावली तुमच्यापासून दूर करून दाखवा ना. जमेल तुम्हाला? दाखवा करून. सौंदर्याची पूजा नक्की करावी, पण शारीरिक सौंदर्याची नाही, मनाच्या सौंदर्याची. आणि मिनलचं ना मन सुंदर आहे. उद्या समजा तुम्ही एखादी गोरी सून करून घरात आणली आणि त्या सुनेने तुम्हाला खूप छळलं, त्रास दिला, अनादर केला, अगदी तुमचं घर तोडून टाकलं, तर चालेल तुम्हाला? नाही ना. पण मिनल असं करणार नाही. ती उलट तुमच्या घराला स्वर्ग बनवेल, स्वर्ग. तुमच्या मुलाच्या आयुष्यात ती सुखाचेच रंग भरेल. कुठलाही रंग वाईट नसतो, पण त्याकडे बघण्याची नजर चांगली किंवा वाईट असते. तुम्ही तुमची नजर बदला, मग बघा तुम्हाला सगळं जग सुंदर दिसेल. हो, मी वरवरच्या रंगाला भुलले, पण तुम्ही जे काही बोललात ना ते पटलंय मला. मला माफ करा. अहो, माझी माफी मागू नका. तुम्ही ज्यांचं मन दुखावलं ना त्यांची माफी मागा. राजू, जा मिनलला घेऊन ये. मी घेऊन येते मिनलला.
पोरी, खरंच चुकले मी. मला मनापासून माफ कर आणि आमच्या राहुलशी लग्न करायला तयार हो. नाही नाही आई, अहो तुम्ही माफी नका मागू. तुम्ही मोठे आहात. माझ्या मनात तुमच्याबद्दल कुठलाही राग नाहीये. अहो आधी बसन तर घ्या ना, पोहे थंड होतील. चल. राजू, काय करतोस? आवडत ना? राजू, आता डोळ्यात पाणी नाही, चेहऱ्यावर फक्त आनंद हवा. आणि चला आता लग्नाच्या तयारीला लागा. येस. काय मी मगाचपासून बघतेय त्या सुंदर मुलीकडे टक्का मका बघतोय. काय भानगड काय? हळू नाही, म्हणजे तसं काही नाही. अरे माझे केस उन्हाने पांढरे नाही झालेत. खरं सांग, तू त्या मुलीच्या प्रेमात पडलायस ना? बोल 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 ना. थोडा थोडा. थोडा थोडा? अरे मी जर तुला विचारलं तू बीकॉम झालायस का, तर तू काय थोडा थोडा झालाय म्हणशील का? नाही. मग प्रेमात सुद्धा थोडं थोडं नाही पडता येत. आर्य पार करायचं. हळूहळू. आजी, आपण एकमेकांना ओळखतो का? ए, मला आजी नाही म्हणायचं. हा, माझं नाव वासंती आहे, वासंती. आणि प्रेमात पडलेल्या माणसाशी बोलायला कशाला लागते ओळख पाळख? तू दिसलास आणि मला वाटलं तुला मदत करावी म्हणून. ही फुलं तिच्यासाठी आणली आहेस ना? हो. मग जाऊन दे ना तिला. जा जा चल. ही काय सुकण्याची वाट बघतोयस का आता? जा 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 दे जा. नाही, थांबा थांबा. खरं सांगू तर मला तिला आय लव्ह यू म्हणायचं. तुम्ही म्हणालात की तुम्ही माझी मदत कराल. हो हो तुम्ही एक काम कराल प्लीज? हो, बोल ना, काय करू? ही माझ्या कारची किल्ली तुमच्याकडेच ठेवा. मी डोळे बंद करून तिच्याकडे जाईन. मी तिकडे पोचलो की तुम्ही माझी कार उघडा, म्हणजे त्याचा आवाज होईल. आवाजाने मला कळेल की मी तिच्यापर्यंत पोचलो. मग मी तिला डोळे मिटूनच प्रपोज करेन. नाहीतर तिचा चेहरा दिसल्यावर मी जे बोलायचं ते सगळंच विसरून जाईन. एकदम थर्मस आयडिया आहे बघ. मस्त. अरे जा जा, वाट कसली बघते. जा जा जा. हो हो, चावी तर घ्या. हो दे ना. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. थँक्यू राघव दादा. आज तुम्ही नसता तर माझं लग्न मोडलं असतं. तुम्ही वेळेवर येऊन त्यांचे डोळे उघडलेत ना, म्हणून माझं लग्न मोडता मोडता वाचलं. खरंच मनापासून धन्यवाद. बघा, मला त्या क्षणी जे वाटलं ते बोललो मी. पण मला आनंद आहे की शेवटी सगळं चांगलंच झालं. आणि मीनत, आता रडायचं नाही हं? आता फक्त हसायचं. अगं काय करतेस? तुम्ही अगदी देवाच्या रूपात आलात. अहो नाही, मी अगदी साधी माणसंच होतो. दादा, हा घ्या तुमच्या बहिणीचा ड्रेस. आणि खरंच थँक्यू सो मच. गरजेच्या वेळेस खूप उपयोगी पडला. हा ड्रेस तुम्ही रमा मॅडमच्या हातात द्या. हा ड्रेस मिळावा म्हणून त्यांनी खूप मेहनत केली. हे घ्या रमा मॅडम. आणि
तुमचं लग्न लावून द्यायला गुरुजी म्हणून मीच येईल. आणि त्याची दक्षिणा घेणार नाही, ही माझ्याकडून तुमच्या लग्नाची भेट समजा. तुम्ही आमच्यासाठी देवच आहात. बरं तुला एक नाही 2-2 भाऊ मिळाले आहेत. बरं चला, आम्ही येऊ. रमा मॅडम चला. एक मिनिट राघव, तू पुढे हो, मी येते. काही राहिलंय का तुमचं? तू हो ना पुढे, मी 1 मिनिटात येते. बरं हरकत नाही, येतो. राजू, हा. मला जरा तुझ्याशी बोलायचं. आत येतोस? हा. काकू आलो हा आम्ही. ड्रेस मिळाला एकदाचा, घरी फोन करून सांगूया. रेंज नाहीये इकडे. राजू हे घे. अहो कशासाठी? अहो ताईसाहेब नको. राजू हे घे. राजू हे ब्रेसलेट ठेव, धर. अहो कशासाठी? आणि लय महागातलं दिसतंय. म्हणूनच मी तुला दिलं. हे विकलंस तर यातनं ऍटलीस्ट 10 lakhs येतील. ओके? 10 लाख? अहो कशासाठी? आणि लय महागातलं दिसतंय. म्हणूनच मी तुला दिलं. हे विकलंस तर यातनं ऍटलीस्ट 10 lakhs येतील. ओके? 10 लाख? हो. हे विक आणि ह्यातून जे पैसे येतील त्यातून मिनलचे लग्न लावून दे. तू मगाशी म्हणत होतास ना तुझी फॅमिलीची जमीन विकशील म्हणून. तू वेडा आहेस का राजू की तुझ्या फॅमिलीची जमीन आहे ती अजिबात विकायची नाही. हे विक आणि ह्यातनं जे काही पैसे येतील त्यातनं सगळं एक्सपेन्स बेअर कर. ओके? अहो नाही नाही ताईसाहेब, हे काय बोलतोस? नाही नाही, मी हे नाही घेणार. राजू, रागवे ना आता मी तुला. एकतर तू मला सांगितलं नाही की तुझ्या बहिणीचं लग्न आहे, त्या फॅमिलीची जमीन विकायला निघालास. सिरियसली वेडा आहेस का तू? अजिबात असं काही करायचं नाहीये. राजू, मी तुला माझी फॅमिली मानते, पण तू नाही मानत मला फॅमिली मेंबर. नथिंग डुईंग. मी तुला एकदा सांगितलं ना, तू हे ब्रेसलेट ठेवायचंय म्हणजे ठेवायचंय. यातून जे काही पैसे येतील त्यातनं तू मिनलचं ग्रँड वेडिंग करून दे. ओके? रमाताई, तुमचे आभार कसे मानू नये हेच कळत नाहीये. तुम्ही माझ्यावर नेहमीच जीव लावता आणि आज परत एकदा तुम्ही किती मायाळू आहात ना हे दाखवून दिलं. राजू, इट्स ऑल राईट. ओके? इट्स ओके. तू आमचे आभार नको मानू सर. तू आमच्यासाठी किती हार्डवर्क करतोस ते आम्ही रिपे नाही करू शकत, पण मी हे एवढं तर नक्कीच करू शकते. हो ना? सो आता तू रडू नकोस. एन्जॉय कर तुझ्या बहिणीची वेडिंग. ऑल्सो तुला किंवा तुझ्या आईला किंवा तुझ्या बहिणीला काही लागेल तर मला सांग. ओके? राजू, मी ना आता निघते. त्या इडियटच्या बहिणीला ते ड्रेस द्यायचा आहे ना, तर पळते आम्ही. ओके, बाय बाय. देवा, आमच्या रमाताईंना लाखात एक आहे, त्यांना नेहमी सुखी ठेव. मला असं अचानक बघून तू घाबरली असशील माहितीये मला, पण प्लीज माझं ऐकून घे. मी माझे डोळे उघडणार नाही, कारण तुझ्या डोळ्यात पाहिलं तर त्यात हरवून जाईन मी. मी पहिल्यांदा तुला महाशिवरात्रीला पाहिलं ना, तेव्हापासूनच मला चैन पडत नाहीये. मी फक्त तुझाच विचार करत असतो, तुझीच स्वप्न पाहत असतो. आय थिंक मी तुझ्या प्रेमात पडलो. मला भीती वाटत होती की मी तुला परत कधीच भेटणार नाही, पण माझी विल पॉवर स्ट्रॉंग होती आणि तू मला समोर दिसलीस.
तू कोण आहेस, तुझं नाव काय, तुझा ऍड्रेस काय, मला काहीच माहित नाही. पण मी तुला माझ्या मनातलं सगळं सांगून टाकणार आहे. आय लव्ह यू मिस्ट्री गर्ल. जर तुझा होकार असेल तर प्लीज ही फुलं एक्सेप्ट कर. थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. अहो आजी, तुम्ही काय करताय? अहो अहो ती मुलगी कुठे गेली? बस बस इकडे बस. अरे तू डोळे बंद करून येत होतास ना, तेव्हाच ती निघून गेली. अहो मग ते आधी नाही का सांगायचं? मी उगाच इथे बडबड करत बसलो. अरे पुढच्या वेळेसाठी प्रॅक्टिस झाली असं समज. अहो पण त्या पुढच्या वेळेसाठी ती परत भेटली पाहिजे ना. अरे भेटेल भेटेल. तुझं जर खरं प्रेम असेल ना तर ती नक्की भेटेल बघ. फक्त त्या वेळेला डोळे उघडे ठेव आणि घडा सगळं बोलून टाक. मग बघ ती कशी तुझ्या गळ्यात हसत हसत पडते ते. बेस्ट ऑफ लक बरं का. आणि हो, माझी ओळख विसरू नको हा. वासंती. काय म्हणशील? वासंती. बरं. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. राघव, इथे काय करतोस? जायचं नाहीये घरी? नेटवर्क शोधायला आलो होतो, पण एक खजिना सापडला. व्हॉट खजिना? काही नाही, चला. ए हॅलो, चला काय? हा घे तुझा ड्रेस. ठेवा तुमच्याकडेच. हा? अहो म्हणजे मी गाडी चालवतोय तोवर धरा, मला धरता नाही ना येणार. नंतर द्या मात्र. चला. परत रमाला कसं समजावून सांगावं ना हे आता मला कळेनासच झालं. त्यात लावण्याची फूस आहे तुला, त्यामुळे ते दिवसेंदिवस हाताबाहेरच चालते. गिरीश, तुम्ही जरा शांत व्हा. आता मनोरमा आली ना की तुम्ही तिच्याशीच एकदा बोला. लावण्या थांब. हे काय आहे लावण्य? माझ्या क्रेडिट कार्डवरती 5 लाख रुपयांची डेबिट नोट. हे पैसे तू खर्च केलेस की रमानं? मी केले. कार बुक केली रमासाठी. घरामध्ये इतक्या गाड्या पडलेल्या असताना तू परत तिला नवीन गाडी विकत घेऊन दिली? म्हणजे तिने मागितली आणि तू घेऊन दिलीस? तिने मागितली नाही. ओके, त्या कारची ऍड बघितली तिने, तेव्हा ती म्हणाली की दिस कार इज फॅन्टास्टिक, सो आय बुक्ड इट फॉर हर. ती म्हणणारच ग लावण्या. बापाचे पैसे उधळणे या पलीकडे आपल्या मुलीला येतं काय दुसरं? तिचं हेच वागणं बदलावं म्हणून मी तिला 3 महिने स्वतः पैसे कमवण्याचं चॅलेंज दिलं. तिच्या सगळ्या लक्झरीज बंद केल्या. सगळ्या महागड्या गोष्टी अशा इनडायरेक्टली तुझ्याकडून ती मिळवतच चालली आहे, नाही का? नाही, अजिबात नाही. रमा स्वतःहून काहीही मागत नाहीये. माझी रमा आहे ना खूपच स्वाभिमानी. गिरीश, ती किती स्वच्छ मनाची आहे, इतरांना किती मदत करते हे तुला कधीच दिसत नाही. इनफॅक्ट तुला ना तिचं कौतुकच नाही. ओके, बस मी लावण्या, रमाची खरंच जर एखादी चांगली बाजू असेल ना तर ती बघायला मला अत्यंत आवडेल. एक बाप म्हणून तिच्यातले गुण बघायला मी तडफडतोय ग. फक्त मला दिसते ती फक्त आणि फक्त उधळपट्टी. कसं आहे ना गिरीश, माझ्या रमाला ही सवयच नाहीये जगाला ओरडून सांगण्याची की ती किती चांगली. जी सवय इथे काही जणांना खूप जास्त. लावण्य, तुझं म्हणणं खरं ठरू देत. त्या दिवशी मला कळेल की रमानं आपला राग बाजूला ठेवलाय आणि खरंच दुसऱ्यांसाठी एखादी चांगली गोष्ट केली ना तर मी जगातला सगळ्यात आनंदी भाग करेन.
10 लाख? रमाताईंनी आपल्याला 10 लाखाचं ब्रेसलेट दिलंय. हो ना, बघ ना, सोन्याचं आहे आणि त्यात हिरे पण आहेत. रमाताई ना वर लहान पोरासारख्या वागतात, पण कधी कोणावर चिडतील ना काही सांगता येत नाही. पण खरं सोनं आणि खरं हिरे ना रमाताईच आहेत. हे बघ राजू, असं मालकीनबाईचे दागिने नाही घ्यायचे आणि अंगाचे दागिने विकायचे पण असतात. तू त्यांना परत देऊन टाक. हो ना, मला पण तेच वाटतंय. आपलं ठरलंय ना जमीन विकायचं, तसंच करूया. उगाच रमाताईच्या मोठ्या मनाचा फायदा नको घ्यायला. हो बरोबर आहे. तुझ्या मालकीनबाईचं देव भलं करो. त्यांची आणि राघव साहेबांची जोडी टिकून राहू दे. ते एकमेकांना शोभून दिसतात. अगं आई, जी जोडी जमणारच नाही ती टिकणार कशी? म्हणजे रमाताई पूर्व आहेत तर राघव साहेब पश्चिम. ते दोघं कधी बी एकत्र येणार नाही. असं कसं? माझी आणि राहुलची जोडी जमणार नाही असं वाटलं होतं ना, पण जमलीच की. तसंच राघव दादा आणि रमाताईच्या बाबतीत होईल बघ तू. हे बघ राजू, जोड्या आहे ना वरून बनवून आलेल्या असतात. रमा आणि राघवची जोडी एक दिवस जमणार म्हणजे जमणारच. आज ना मला युद्ध जिंकल्यासारखं वाटतंय. युद्ध? युद्ध मीन्स? म्हणजे वॉर किंवा मिशन म्हणूयात ना. आज आपण श्रुतीचा ड्रेस शोधण्याच्या मिशनवर आहोत. सकाळपासून तो ड्रेस शोधण्याचे अनेक प्रयत्न केले. संध्याकाळी ऑफिस नंतर तो दोघंही शोधायला बाहेर पडतो. आय नो, यू नो व्हॉट, हा ड्रेस शोधण्याच्या नादात मी आज खूप दमली आहे. मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं मी रमा फरांजपे कधी लाईफ मध्ये डस्टबिन मध्ये हात घालू किंवा आमच्या राजूच्या घरी जाईल. पण या ड्रेसने मला हे सुद्धा करायला लावतं. पण शेवटी मेहनत करून आपण आपलं मिशन पूर्ण केलं. आता लवकरात लवकर तो ड्रेस मला श्रुतीच्या ताब्यात द्यायचा. कधी एकदा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतोय ना असं झालंय मला. वरुण, अरे कधी आलास तू आणि झोपलायस का? तुला बरं वाटत नाही का? मला काही झालेलं नाहीये मॉम. माझा फक्त मूड गेला. वरुण, आता तुझा मूड जायला काय झालाय? अहो, तुम्हाला मी एवढं फोन करून विचारलं की इंडियामध्ये मुलीला प्रपोज कसं करतात, हा, पण त्याचा काही फायदाच झाला नाही. अहो, माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला. म्हणजे ती नाही म्हणाली? असं कसं होईल? नाही हो, मी तिला प्रपोज करायच्या आधी तिथून निघून गेली होती. हात तिच्या एवढंच ना. हे बघ, आपल्या आवडीचा माणूस जर का मिळवायचा असेल तर त्यासाठी थोडीशी मेहनत घ्यायलाच पाहिजे. हे बघ, ह्या वेळेस तुझं टायमिंग चुकलं असेल, पण पुढच्या वेळेस चुकणार नाही. काय? बापरे, अहो आज जेमतेम धीर गोळा केला होता मी. भर शास्त्रीनगर मध्ये डोळे बंद करून बसलो होतो मी तिच्यासाठी. आणि मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा ती तिकडे नव्हतीच. आणि हे सगळं परत करायचं म्हणताय तुम्ही? हो, पुन्हा करायचं. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की तुला होच म्हणणार आहे. चल आता उठ, उठ आणि फ्रेश हो. चल. आय लव्ह यू. लव्ह यू टू. तुमच्या दोघांचा कॉन्फिडन्स बघून ना मला खरंच खूप बरं वाटतं. मी ना परत ट्राय करेन. आणि बघा, 7 दिवसात तुमच्या होणाऱ्या सुनेला मी तुमच्यासमोर घेऊन येईन. येस, येतो मी. फाईन आहे माझ्या लक्षात. घे. इथून पुढे ट्रॅव्हल करताना मी 2 व्हीलरवर नेहमी हेल्मेट घालूनच बसेल. ओके? ओके, बाय. रमा मॅडम,
तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली. आता काय? ऐक ना राघव, हे बघ मी आत्ताच म्हणाले ना मी तुझं सगळं ऐकेन म्हणून. प्लीज प्लीज आणखीन लेक्चर नको देऊस प्लीज. हो लेक्चर नाही पण कौतुक तरी ऐकाल. कौतुक माझं तू करणारच. हो आणि अगदी मनापासून. रमा मॅडम तुम्ही वरवर खूप रागीट वाटता पण मनाने खूप चांगले आहात. तुमचं मन प्रेम करणारं, लोकांची काळजी घेणार आहे. राघव, हे सगळं ऐकायला छान वाटतंय पण हे तुला अचानक का वाटतंय? माफ करा, तुम्ही तुमचं ब्रेसलेट राजूला दिलं ते मी बघितलं. ओ दॅट्स फाईन. मी काही एवढं नाही केलं. अहो असं कसं म्हणता काही नाही केलं? तुम्ही आज जे केलं ना रमा मॅडम ते खूप लोक करू शकत नाही. अहो राजूची परिस्थिती जेव्हा तुम्हाला कळली तेव्हा तुम्ही लगेच त्याची मदत केलीच पण ती कोणालाही कळू न देता केली. तुम्ही तुमचं डायमंडचं ब्रेसलेट सगळ्यांसमोर मिरवत राजूला देऊ शकला असता पण तुम्ही तसं केलं नाही. तुम्हाला लोकांचा मान मिळवायचा नव्हता. तुम्हाला फक्त निर्मळ मनाने राजूची मदत करायची होती. आणि आज तुम्ही जे काही केलं ना त्यासाठी आता मी एकच गोष्ट करू शकतो. काय? तुमच्या चांगुलपणाला नमस्कार करू शकतो. हे हॅलो, एक मिनिट. हे सगळं करायची काहीच गरज नाही राघव. कम ऑन, राजू आमचा फॅमिली मेंबर आहे आणि हे सगळं तर बेसिक आहे. हे मी त्याच्यासाठी केलंच असतं. अरे राजू किती वर्ष झाले आमच्याकडे काम करतोय पण बघ ना एकदाही तो असं नाही म्हणाला की त्याला पैशाची गरज आहे. राघव बघतोस ना राजूला किती सेल्फ रिस्पेक्ट येते अँड आय रिस्पेक्ट हिम. आणि त्यावेळेला माझ्याकडे ते ब्रेसलेट होतं म्हणून बरं झालं नाही. ऍटलीस्ट मी त्याची हेल्प करू शकले. हो ना? हॅलो, असं का बघतोस? रमा मॅडम तुम्ही कधी कस्तुरी मृगाबद्दल ऐकलंय का? हा? कसू व्हॉट? कस्तुरी मृग हरिण आहे एका जातीचं. ते हरिण ना जिथे जाईल तिथे सुगंध पसरवत असते. त्याची त्याला जाणीवच नसते की हा सुगंध आपल्या शरीरातून येतो. ते फक्त आनंद देत पुढे जात राहते. राघव, आता तू जे काही बोललास ना ते मला अजिबात कळलं नाही. पण असो, जाऊ दे. मला या गोष्टीचा आनंद आहे की राजूला जेव्हा हेल्प हवी होती त्यावेळेला ऍक्सिडेंटली मी तिथे होते. हे मस्त झालं नाही? रमा मॅडम या जगात ऍक्सिडेंटली काहीच होत नाही. जे काही घडतं ते विधात्याने आधीच ठरवून ठेवलेलं असतं. कोणी? परमेश्वराने, डेस्टिनी म्हणूया आपण. एखाद्या नक्षीप्रमाणे प्रत्येक धागा जुळवून आणलेला असतो. रिअली? हा, आता हेच बघा ना, आपल्या ह्या नक्षीची सुरुवात महाशिवरात्रीपासून झाली. तुम्ही कुंडात पडलात तो पहिला धागा. मी श्रुतीचा ड्रेस तुम्हाला दिला हा दुसरा धागा. आणि मग त्यानंतर श्रुतीने त्या ड्रेससाठी हट्ट धरणं, तो मी तुमच्याकडे मागणं, तो तुम्ही आधीच फेकून दिलेला असणं, मग तो आपण शोधायला जाणं, तो ड्रेस शोधत शोधत आपण राजूच्या घरी जाणं, तिथे राजूच्या बहिणीच्या बघण्याचा कार्यक्रम असणं, तिथे आपण पोहोचणं आणि मग तुम्ही राजूला मदत करणं. हे सगळे धागे एकत्र जुळवून आणले होते नियतीने. एक मिनिट. म्हणजे तुला काय म्हणायचं? हे सगळं प्री प्लॅन होतं? नाही, प्री प्लॅन नाही, हे सगळं डेस्टिन्ड होतं असं पण म्हणूया. राजूला मदतीची गरज आहे हे नियतीने आधीच ओळखलं होतं आणि म्हणून तिने अशा काही घटना घडवून आणल्या की जेणेकरून राजूला मदत मिळेल ती वेळेवर. आणि ती सुद्धा एक खूप मोठं मन असलेल्या व्यक्तीकडून, म्हणजे तुमच्याकडून. राघव, तू कुठलं कनेक्शन कुठे नेऊन जोडतोस? मॅडम अहो हे सगळं कनेक्टेडच असतं. आपण दोघं फक्त एक निमित्त ठरलो. आपल्याला वाटत असतं की आपण जे पाऊल उचललंय ते काहीतरी विचार करून ठरवून उचललंय, पण खरं तर ते पाऊल आपल्याला नियतीनेच उचलायला सांगितलेलं असतं. आज नियतीने ठरवलं होतं की तुम्ही राजूला मदत करा
आणि नियतीने माझ्यासाठी ठरवलं होतं की काय? की आज मला एक सुंदर मन असलेलं कस्तुरी मृग भेटेल. चला, उशीर झालाय बराच, निघतो मी. भेटू येऊया ऑफिसमध्ये. की आज मला एक सुंदर मन असलेलं कस्तुरी मृग भेटेल. राघवा आला, राघव आला. ड्रेस कुठे आहे? हो, आणलाय. हा काय, घ्या. मी पाणी आणते. हा, दमलो. चला, मिळाला एकदाचा. तुला माहितीये मला किती टेन्शन आलं होतं. श्रुती, अगं टेन्शन कसलं घेतेस? तुझा भाऊ असताना टेन्शन घ्यायची गरजच नाही. आणि मी तुला वचन दिलं होतं की नाही, मग मी ड्रेस आणणारच. हो रे, पण ती भयंकर बाई माझा ड्रेस घेऊन बसली होती ना, तिचा काय भरोसा? मला तर वाटलं होतं ही बाई ड्रेस द्यायला साफ नकार देणार आहे. हो ना, आपल्याला त्रास व्हावा म्हणून ही मुद्दाम असं काहीतरी करेल असं मलाही वाटलं होतं. मला कळत नाही तुम्ही रमा मॅडम विषयी इतकं वाईट का बोलता. मनानी खरंच खूप चांगल्या आहेत त्या. ती आणि मनानी चांगली. तिच्या एवढं घाणेरडं मन ना कोणाचंही नसेल. श्रुती, कोणाबद्दलही असं बोलू नये. आणि रमा मॅडम बद्दल तर नाहीच नाही. आज मला एक सुंदर मन असलेलं कस्तुरी मृग भेटेल. अरे राघवा, पण तू त्या इगो क्वीनची बाजू का घेतोयस? असेल काही कारण. राघव रमाला आपल्याविषयी जास्त चांगलं ओळखतो ना. पण आई, आपणही तिला चांगलंच ओळखतो की. दुसऱ्यांना त्रास द्यायला त्या रमाला खूप आवडतं. मला तर वाटतं ती ना कधीच कोणाच्याच चांगल्याचा विचार करत नसेल. वहिनी, अगं असं खरंच काही नाहीये. आणि इतक्या गुणी मुलीबद्दल तुम्ही असं बोलताय ना, ते मला नाही आवडत आहे. गुणी? तुला ती गुणी वाटते असं काय झालं राघव? वहिनी आई, अगं असं नाहीये. हे बघ, आज जे काही झालंय ना त्याच्यावर ना माझं मत आणि अगदी तुझं मत सुद्धा नक्कीच बदलेल. झालं असं की आज आम्ही एका ठिकाणी हा ड्रेस आणायला गेलो होतो. आता मला सांगा, रमा मॅडमनी जे केलं ते अजून कोणी कोणी केलं असतं? श्रीमंत अनेक लोक असतात, पण गरजू माणसाला नकळतपणे मदत करायला ना मनाची श्रीमंती लागते, आणि ती रमा मॅडमकडे आहे. नारायणा, मी रमा मॅडमची इतकी बाजू घेतोय कारण माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे ना, तो आज जे काही घडलं त्यामुळे शतपटीने वाढलाय. तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यातला राग बघितला, पण मी त्यांच्यातला लोभ बघितला. तुम्ही सगळ्यांनी बालिशपणा त्यांचा बघितलाच आहे, पण आज मी त्यांच्यातली प्रगल्भता बघितली. तुम्ही रमा मॅडम बद्दल जे मत बनवलं त्या तशा नाही आहेत.
त्या अत्यंत स्वच्छ नितळ मनाच्या आणि जीव लावणाऱ्या आहेत. सॉरी हा, म्हणजे ती अशी मदत बिदत करू शकते हे माहित नव्हतं मला. अरे बरंच झालं, त्यामुळे त्या निमित्ताने आपल्या रमाची ही बाजू दिसली. एक मिनिट, ऍक्च्युली आपण या ड्रेसला थँक्यू म्हटलं पाहिजे. थांब बघते सगळा दिलाय की नाही मी. कुर्ता, सलवार. एक मिनिट. अरे हे काय झालंय? अशी कशी पाठवू शकते ही ओढणी? अरे देवा, रमाने हा ड्रेस घातला तेव्हा तर व्यवस्थित होता, मग देताना अशी ओढणी फाटली कशी गेली? मीनाने घातलेली तेव्हाही फाटली नव्हती ओढणी. आता ओढणीची बॅग कसा घालू हा ड्रेस मी? वाया गेला माझा ड्रेस. याचा अर्थ हा ड्रेस तुझ्या हातात येण्याआधीच फाटला होता. श्रुती, एक मिनिट, हा सगळा योगायोग असूच शकत नाही. त्या रमा परांजपेनी ही ओढणी मुद्दाम फाडली. नाही अगं, त्या असं का करतील? कारण तुला वाटतंय तसं तिचं मन स्वच्छ वगैरे अजिबात नाहीये. तरी म्हंटल निमूटपणे हिने ड्रेस दिला कसा? आता काय म्हणशील तू याला? सांग ना. रमा मॅडमच्या मनाची श्रीमंती का रे? मनाचं दारिद्र्य आहे, दारिद्र्य. नाही, रमा मॅडम असं करणं शक्य नाही. ती ओढणी त्यांनी पिशवीत भरली ना तेव्हा चुकून फाटली असेल. घ्या, धडधडीत दिसते. श्रुतीला त्रास व्हावा म्हणून रमाने मुद्दामून हा ड्रेस फाडून दिला आणि वरून मोठेपणा मिरवला की मी ड्रेस परत दिला म्हणून. नाही राघवा, तू अरे अजूनही तिची बाजू घेतोयस. अरे जर का त्यांनी खरंच असं केलं असतं ना तर मी त्यांची बाजू घेतली नसती. पण त्यांनी खरंच असं काही केलं नाहीये. विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही ना त्यांच्याबद्दल एक ग्रह करून घेतलाय ना, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय. अरे पण आता मी माझ्या या ड्रेसचं काय करू? अगं मी तुला शिवून देतो. अगदी बेमालूमपणे, कळणार सुद्धा नाही की ही ओढणी फाटली होती म्हणून. मग तर झालं. नक्की अगदी 200%. मला फक्त 2 दिवस दे, मी तुला ओढणी दुरुस्त करून देतो. ठीक आहे? आता हस बघू. आई मी येतोच. कळतच नाहीये हा राघवचा त्या रमावर इतका विश्वास कसा बसला. आणि मला अजिबात वाटत नाही ती सुधारली आहे वगैरे. ते ब्रेसलेटचं वगैरे मला ना एक नाटकच वाटतंय. पण काय, आपला राघव पडला भोळा, त्यामुळे फसला या सगळ्या नाटकाला. पण मी नाही फसणार आणि गप्प तर अजिबात बसणार नाही. त्या रमानी माझा ड्रेस खराब केलाय ना, थांब तिला समोर येऊ दे माझ्या, तिला चांगली सरळ करणार आहे. श्रुती अगं ऐक ना. श्रुती, मी राघवशी बोलतो. रमा राघवची पाठ सोडत नाहीये आणि राघवही तिचीच बाजू घेतोय. कशाचा संकेत आहे हा? रमा थांब. तू तुझ्या मॉमकडे नवीन कार मागितलीस? ऍब्सोल्युटली नॉट. म्हणजे डायरेक्टली मागितली नाहीस, पण कुठली तरी ऍड बघून तू म्हणालीस मॉम ही कार मला खूप आवडली आहे. आणि तुला छान ठाऊक होतं की हे ऐकून तुझी मॉम नक्की तुला ती कार फ्लॅटरवरती आणून देणार. डॅड, अरे कार आवडली ते पण नाही सांगायचंय का मी? रमा, आता तरी तुझा हा कांगावा बंद कर. हा तुझा ऐतखाऊपणा थांबावा म्हणून मी तुला नोकरी करायला सांगितलंय. ही पैशांची उधळण बंद कर आणि आपल्या कामावर फोकस कर. काय झालंय गिरीश? रमावर का ओरडतोयस? नाही, फक्त हिला नाही, ही तुझ्यासाठी पण शेवटची वॉर्निंग आहे. हा वायफळ खर्च थांबा दोघी जणींनी मिळून. तुझ्या अति लाडानं ना दिवसेंदिवस तू या मुलीला बेजबाबदार करत चालली आहेस. गिरीश, तुम्ही जरा शांत व्हा. तुम्ही एक काम करा, बसा इकडे या.
नॉर्मली तुझ्या हातामध्ये मी दिलेलं ब्रेसलेट असतं, कुठे गेलं? बेबी काय झालंय? ब्रेसलेट कुठे आहे? हरवलं. छान. तरी इथे मी तुला अनावश्यक खर्च करू नको म्हणून लेक्चर देतोय, आणि ही मुलगी बघा 10 लाख रुपयाचा ब्रेसलेट विसरून अशी वावरात घरात आली आहे जणू काय काही घडलेलंच नाहीये. हा तुझ्या अति लाडाचा परिणाम आहे. तू जरा थांबशील का प्लीज? मला तिच्याशी बोलू दे. काहीही उपयोग होणार नाहीये त्याचा. ही मुलगी आता सुधारत नाही. बियॉन्ड होप. तुला काय तिचं फक्त वाईटच दिसतंय का? हा बघ ना तिच्या चेहऱ्याकडे, कसा झालाय तिचा चेहरा. काही न बघता तू मगाचपासून तिला काय वाटेल ते बोलतोय. तू जरा थांब प्लीज, मला बोलू दे. हे बघ लावण्या, गिरीश हे बघा, तुम्ही चिडू नका. ते ब्रेसलेट आपल्या घरातच कुठेतरी सापडेल. आपण शोधूया, असेल इकडेच कुठेतरी. रमाताई, राजू, तू आज कसा काय आलास? नाही म्हणजे उद्या येणार होतास ना, तर लवकर कसा आलास तू? नाही मी ते रमाताईंना ब्रेसलेट द्यायला आलो होतो. झालं समाधान? मगासपासून माझ्या रमाला तू काहीही बोलतोयस, वाटेल ते बोलतोयस. सापडलं ना ब्रेसलेट? झालं समाधान? दे. नाही सापडलं नाही. रमाताईंनीच स्वतः दिलं होतं. रमानी तुला का दिलं ब्रेसलेट? ते माझ्या बहिणीचं लग्न जमलं ना, तर रमाताई घरी आल्या होत्या. तेव्हा यांना कळलं की मी लग्नासाठी जमीन विकतोय. रमाताई म्हणाल्या जमीन नको विकू, हे ब्रेसलेट विक आणि लग्न कर. साहेब तुम्हाला सांगतो, रमाताई देवी आहे, देवी. राजू, अरे मी देवी वगैरे नाहीये. तुला किती वेळा सांगितलंय असं बोलत जाऊ नकोस म्हणून. पण राजू, हे ब्रेसलेट तू परत का आणलंयस? ते माझी आई म्हणली की उगाच रमाताईच्या मोठेपणाचा फायदा कशाला घ्यायचा, दागिने आहेत त्यांचे, त्यांना देऊन, म्हणून मी हे द्यायला आलो. अरे बट आता तू लग्नाचा एक्सपेन्स कसा करणार आहेस? कसा म्हणजे? ठरलाय तसा, जमीनच विकणार. त्याची गरज नाही राजू. राजू, तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी जो काही खर्च लागेल तो तू माझ्याकडनं घेऊन जायचा. पण साहेब, आता पण नाही आणि गेम नाही. राजू, दॅट्स अन ऑर्डर. हा नको काय गरज. जा चाल. मॉम, आय एम इन माय रूम. रमा, येस डॅड. व्हेरी 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 सॉरी. ब्रेसलेट बद्दल सत्य काय ते मला काही ठाऊक नसताना मी तुला वाटेल तसा बोललो. आय एम सो सॉरी. डॅड, इट्स ओके. नो, इट्स नॉट ओके रमा. इट्स नॉट ओके. सोन्या, तू जे काय केलंयस ना राजूसाठी ते खूप मोठं आहे, आणि किती सहज केलंस तू हे रमा. मी इतका तुला ओरडत असताना एका शब्दानं तुम्हाला उलट बोलली नाहीस. म्हणजे राजू आता आला नसता तर आम्हाला कळलंही नसतं की सत्य काय. जे स्वच्छ मनाने मदत करतात ना, ते त्या केलेल्या मदतीची जाहिरात करत नाहीत ना. रमा, आय एम सो 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 प्राऊड ऑफ यू माय डार्लिंग. डॅड, थँक्यू सो मच डॅड. आई, अहो चहा घ्या ना. ठेव आले नंतर. श्रुती, थँक्यू. नारायणा, आजीना दे. हा तू घे, पिऊन घे आणि आधी. आणि माझा चहा. अश्विनी, ये मी तुझ्यासाठी आणते. हा चहा. शालिनी ताई, श्रुती आत की नाही? अरे अश्विनी कधी आलीस?
माझं बस ना. बसतो बसतो. अगं अश्विनी, मोठ्यांच्या पाया पडलीस की नाही? हा पडते. हा जा 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 जा, जा. अश्विनी अगं हे काय म्हणजे असं अचानक पाया वगैरे काय पडतेस आणि असं वेगळी का दिसतेस? काय झालंय अश्विनी? हे घे. हा. मामा हो हा, तुम्ही बसा. हो हो हो. आत्या, राघवराव कुठे आहेत? आज ऑफिसची तयारी करतो. आत्या, मी राघवरावांना खोलीत जाऊन चहा देऊ? राघव सगळ्यांसोबत चहा पितो. विसरलात का ताई? विसरलेच होते. आलेच. अश्विनी, मी मगाचपासून विचार करतेय की तुझ्यात काहीतरी वेगळं दिसतंय. आत्ता माझ्या लक्षात आलं. हा धागा नवीन घातलास ना तू? पण का घातलास? वहिनी, हा की नाही पवित्र धागा आहे, बाबांनी दिलाय. हा धागा असा गळ्यात बांधला ना की आपली आवडती व्यक्ती कायमची आपली होते. हो का? बरं बरं. माझा डबा तयार आहे का? हो, तयारी घेऊन ये. काय माधव मामा, कसे आहात? मस्त, एकदम उत्तम. तब्येत बरी आहे ना? उत्तम. चहा घे बरं. अगं नाही, मी निघतो, मला उशीर होतोय. आज नको चहा. ठीक आहे. थँक्यू. चला येतो. आजी येतो ग. लवकर ये. हो. लवकर जा. बाय बाय बाय. बाबा, अगं अश्विनी, अगं अश्विनी काय झालं? अगं रडलेस का? बाबा, या धाग्याचा काहीच उपयोग नाहीये. मी सकाळपासून बांधून फिरतेय ना, माझ्या मनासारखं काहीच घडत नाहीये. अश्विनी, आपल्याला हवं ते सगळं मिळवून देणारी अशी कुठलीच जादू नसते. त्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. मग हा धागा तुझ्या मनात जे काही असेल ना, ते सगळं तुला नक्की मिळवून दे. बघ, धागा हे असे धागे बिगे बांधून काही होत नसतं, कळलं ना? नाही तर सगळ्यांनी धागेच नसते बांधले का? आता हे माझ्याही मनात खूप काही असतं. जसं आज सकाळपासून माझा हात खासतो. मला असं वाटलं होतं की मला पैसे मिळतील, पण मिळाले का पैसे? माझ्यासाठी वाण्यासाठी जाऊन साखर आणि तांदूळ घेऊन. पण मलाच पैसे मिळणार. दादाचा एकदा पगार झाला ना की तुम्हाला पॉकेट मनी देणारच आहे, बघा तुम्ही. वेल वेल वेल, अटेन्शन एव्हरीवन. ओके मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचा पगार तुमच्या अकाउंटला क्रेडिट झालेला आहे, कारण सगळे प्रोजेक्ट कंप्लीट करायला तुम्ही आम्हाला कोऑपरेट केलंय. कंपनीने 2 दिवस ऍडव्हान्स मध्ये तुमची सॅलरी तुमच्या अकाउंटला क्रेडिट केलेली आहे. मिस पी, मिस्टर पी, तुम्हाला हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण हा तुमचा पहिला पगार आहे. थँक्यू सर. गाईज, तुम्हाला सगळ्यांना जरी तुमचा पगार मिळालेला असला तरी एका माणसाला अजून त्याचा पगार मिळालेला नाहीये, आणि त्या माणसाला त्याचा पगार मी स्वतः देणार आहे. कोणाला सर? माय फेवरेट राघवला. राघव, कम हिअर माय बॉय. थँक्यू अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. धन्यवाद सर. अरे इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. राघव, आपल्या कंपनीची सिस्टीम आहे की आपण आपल्या एम्प्लॉईजचा पगार डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन ट्रान्सफर करतो. पण तू चेक मागितलास? सर माझ्यासाठी नाही, माझ्या आईसाठी. आईसाठी? मला कळलं नाही. सर लहानपणी मी जे काही खेळ खेळायचो किंवा वक्तृत्व स्पर्धा असायच्या, त्यात जे मी काही जिंकलो, मेडल्स, ट्रॉफीज, त्या सगळ्या मी पहिल्या आईच्या हातात नेऊन द्यायचो. दॅट्स ग्रेट. त्या सगळ्या ट्रॉफीज आणि मेडल्स माझ्या आईने आजही जपून ठेवल्यात, आणि ती त्या रोज साफ करते. का? तर तिला त्यांना हात लावता यावा म्हणून. आता मला सांगा, हा माझा पहिला पगार, माझी कष्टाची कमाई,
याला माझ्या आईच्या हाताचा स्पर्श झाला नसता तर तिला वाईट नसतं का वाटलं. म्हणून मी बँक ट्रान्सफरच्या ऐवजी चेक सांगितला माझ्या आईच्या आनंदासाठी. आता तिला मन भरून या चेककडे बघता येईल आणि त्याच्यावरनं हात फिरवता येईल. राघव, माय बॉय, यू आर अ फॅन्टॅस्टिक ह्युमन बीइंग. अरे आपल्या माणसांच्या कौतुकाची किंमत कुठल्याही पैशाने होऊच शकत नाही. एम आय राईट एव्हरीवन? सॉरी सर, पण मला असं वाटतंय की आपण या सॅलरीशी एवढं इमोशनली अटॅच व्हायची काहीच गरज नाहीये. आय मीन माझी मॉम एका किटी पार्टीमध्ये एवढे पैसे उडवते. विथ रिस्पेक्ट, मला सुद्धा माझी फर्स्ट सॅलरी मिळाली याचा मला खूप आनंदच आहे. बट आय फील सॅलरी स्पेंड करून आपण याचा रिअल आणि डबल आनंद घेऊ शकतो. मिस पी, अहो प्रत्येकाची आनंदाची डेफिनेशन ही वेगळी असते. एनिवेज, तुम्ही सगळे आज एन्जॉय करा. मिस पी, मिस्टर पी, तुम्ही आज डबल एन्जॉय करा, कारण ही तुमची पहिली सॅलरी आहे. थँक्यू सर. बाय. नाव गेट बॅक टू वर्क. टाइमपास खूप झाला. शिस्त म्हणजे शिस्त. ओके? येस सर. रमा, राघव सर, कॉंग्रॅच्युलेशन. पण आम्हाला तुमच्या दोघांकडनंही पार्टी हवी आहे. काय फाईन. पार्टी देणार नाही असं म्हणालोच नाही मी. देणार, नक्की देणार. आपण ना ब्ल्यू हिल क्लब मध्ये जाऊया. ए नको नको, आपण ना वेस्टर्न मून मध्ये जाऊया. ओके फाईन, तुम्हाला जिथे जायचं तिथे आपण जाऊया. नो इश्यूज. तुम्ही असं करा, या रविवारी सगळे माझ्या घरी आहे. आपण मस्त मसाले भात, खीर, पुरी, काकडीची कोशिंबीर, कांदा भजी असा मस्त बेत करूया. ही काय पार्टी आहे काय? अरे यार राघव, पार्टी कशी यो असली पाहिजे, एकदम कूल. एक्झॅक्टली, आय नो. हे असं फेस्टिवलचं मेन्यू ठेवून कोण पार्टी करतं? पार्टी एकदम यो असली पाहिजे. जस्ट लाईक ही सेड. Drinks, starters, dance, and lots of fun, right guys? Yes! Don't worry guys, मी तुम्हाला ड्रीम नाईट क्लब मध्ये पार्टी देणार, ओके? वाव, दॅट्स ग्रेट. ए पण मग राघव सरांच्या पार्टीचं काय? राघव सर, इफ यू डोंट माइंड, आपण ड्रीम नाईट क्लब मध्ये एकत्र पार्टी देऊ शकतो. इफ यू डोंट माइंड. या, मला माफ करा, मला ह्या अशा पार्ट्या नाही आवडत. तिथलं ते वातावरण, ते ड्रिंक्स, ते कर्णकर्कशच्या आवाजातली ती गाणी, त्याच्यावर ते नाचणं, ते नाही आवडत मला. आणि ती संस्कृती सुद्धा नाही आपली. त्यामुळे अशा विनाकारण गोष्टीवरती मी माझे पैसे नाही खर्च करणार. राघव, आय मीन राघव सर, सॉरी. राघव सर, तुम्हाला पार्टी द्यायची नसेल तर इट्स फाईन, इट्स ओके. बट ॲटलीस्ट तुम्ही माझ्या पार्टीला तर या. कम ऑन नाव, माझ्या फर्स्ट सॅलरीची पार्टी आहे ना, सो ॲटलीस्ट तुम्ही जॉईन तर करा. आय प्रॉमिस, तुम्हाला कोणी ड्रिंक करायला फोर्स नाही करणार, ओके? पण तुम्ही पार्टीला या. तुम्ही आमंत्रण दिलं त्याबद्दल धन्यवाद, पण मी या अशा पार्टीला नाही येणार. आता आपल्याला काम करणं महत्वाचं आहे, त्यामुळे आपण कामाला लागू. चला चला चला, कामाला लागा. राघव सर पार्टीला यायला पाहिजे होते. अगं इट्स ओके रॅम्स. तसं पण राघव सर त्या पार्टीला येणार आणि त्यांचं तिकडे बोरिंग लेक्चर ऐकावं लागणार. ठीक आहे ना, आपण ना संध्याकाळी खूप मज्जा करू, चिल मारूया. अगं पण पार्टीची एन्जॉयमेंट तेव्हा वाढेल ना जेव्हा राघव सर त्यांची फन साईड दाखवतील, आपल्यासोबत डान्स करतील आणि आपल्यासारखं एन्जॉय करतील. डोंट यू फील दॅट? तू वेडीच खरं ना. तू ना फक्त स्वप्न बघ रॅम्स. राघव सर पार्टीला येणारच नाहीये. डार्लिंग, राघव सर पार्टीला येतील आणि आपल्यासोबत त्यांचा सिरियस फेस साईडला ठेवून एन्जॉय पण करतील. लेट्स हॅव सम हार्मलेस फन गर्ल्स.